अन्न, वस्त्र आणि निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज असते, पण सरकार किंवा प्रशासनाकडनं किमान सुविधा मिळाव्यात ही सर्वसामान्यांची माफक अपेक्षा असते। याच माफक अपेक्षेत रस्त्याचाही समावेश होतो। रस्ते चांगले असावे, ते खड्डेमुक्त, गाडी चालवणं योग्य आणि पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा किमान सुरक्षित असावेत ही छोटीशी अपेक्षा आहे। पण नाशिकमधली परिस्थिती पाहता सर्वसामान्यांच्या नशिबी किमान चांगले रस्ते सुद्धा आहेत का अशी शंका निर्माण होते। रस्त्यावरती असलेला चिखल वाचवण्याच्या नादात दुचाकी ट्रकला धडकली आणि एका बाईक स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या 5 महिन्यातला हा 5वा अपघाती मृत्यू आहे। एकीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन केलं जात आहे, त्यासाठी जागोजागी विकास कामं सुरू आहेत, पण या विकास कामांचाच परिणाम रस्ते खराब होण्यावरती होतोय का आणि अपघात घडतायत का असा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण झालाय। या सगळ्या अपघाती मृत्यूंसाठी अजूनही कोणालाच जबाबदार धरलं गेलेलं नाहीये, त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर चिंतेत आहेत, संतप्त सुद्धा। त्यामुळे आणखी असे किती अपघात सहन करायचे ही चिंता नाशिककरांना सतावते। वास्तवात संपूर्ण महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे, पण नाशिकचा विषय जरा अधिक चर्चेत असण्यामागचं कारण तिथे खराब रस्त्यांमुळे 5 महिन्यात 5 जणांनी जीव गमावला। ही 5 ठिकाणं नेमकी कोणकोणती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पहिली घटना घडली 24 मार्च 2024 ला अंबड लिंक रोडवरती अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला। दुसरी घटना 24 मार्च 2026 ची दिंडोरी रोडवरती अपघात होऊन एकाचा बळी गेला। तिसरी घटना घडली मे 2026 मध्ये सातपूरच्या श्रमिक नगरमध्ये घडलेल्या अपघातात एका व्यक्तीने आपला जीव गमावला। चौथा अपघात झाला 25 जुलैला मेरी म्हसरूळ पंचवटी परिसरामध्ये आणि 28 जुलैच्या 5व्या रस्ता दुर्घटनेमध्ये अंबड इथल्या एक्सलो पॉइंटवरती आणखी एका व्यक्तीने आपला जीव गमावला। तर गेल्या 5 महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता 2च दिवस आधी तिथल्या अंबड MIDC मध्ये एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला। चिखलातनं जेव्हा एखादा व्यक्ती गाडी चालवतो तेव्हा गाडीचं चाक घसरण्याची भीती असते, त्याचमुळे निलेश कोतकर हे सुद्धा 29 तारखेला चिखल वाचवत आपली दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते, पण याच प्रयत्नात एका ट्रकला जाऊन ते धडकले आणि 2 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला। निलेश कोतकर हे कुटुंबातले एकटे कमावणारे व्यक्ती होते, त्यामुळे त्यांच्या जाण्यानं कुटुंबाचा आधार कोसळलाय। त्यांना एक छोटी चिमुकली आहे, तिची अवस्था भावूक करणारी आहे। शहरातल्या रस्त्यांबाबत त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केलेला संताप, दुःख बरंच काही सांगून जातं। चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला, आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर, आणि अतोनात नुकसान कोण भरून देईल आता आम्हाला? शासन देईल का आम्हाला, का महानगरपालिका देईल? हा प्रश्न येतो ना। आज तिच्या जीवनाचं काय? एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला करतात, माणूस चालला गेला। या खड्ड्यांनी इतका वैताग आणलाय गाडी चालवायला, त्याला हे आमदार खासदारांकडे जायला पाहिजे, त्यांच्याकडे बोलायला पाहिजे सगळ्यांनी। असा विषय सुद्धा झाला आमच्या गाडीमध्ये 1 दिवसा अगोदरच फक्त बस। या मुलीचं पूर्ण भविष्य जे आहे ते कसं होणार आता? तिचा सगळा खर्च कोण उचलणार आहे? हे खड्डे कसं काय करणार तुम्ही? तुम्ही इथे आला, तुम्ही बघितले रस्त्याला किती खड्डे, प्रत्येक रस्त्याला खड्डा आहे, कोणत्याही दिशेला जा तुम्ही, बघताय का तुम्ही? तर एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत, पण राजकारण काही संपत नाहीये। निलेश कोतकरांनी आपला जीव गमावला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते महापालिका आयुक्तांच्या दालनात पोहोचले। तिथे त्यांनी आंदोलन केलं। मग थोड्याच वेळात शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे याही तिथे पोहोचल्या। हे कुटुंबीय महापौरांच्या दालनाच्या बाहेर त्या घेऊन आल्या आणि त्यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। या सगळ्या आंदोलन नाट्यानंतर अखेर महापौर आणि उपमहापौर या दोघांनाही समोर यावं लागलं। खड्डे दुरुस्तीची कामं होत असल्याची ग्वाही या दोघांच्या वतीनं देण्यात आली। हे बघा, तुमचं आंदोलन कुठे आहे? विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पहिले। अहो, तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक, पण तुमची भूमिका काय इतक्या दिवसात? काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही, काय तुमची भूमिका आहे ती दाखवा। अहो, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय? तुमची शिवसेना राजकारण करते। विशेष माणसाची मागणी करताय। आंदोलन केलं
तर अशा पद्धतीनं अपघात घडल्यानंतर खरं तर त्याची जबाबदारी निश्चित करणं हे खूप गरजेचं असतं. पण या 5 महिन्यात 5 मृत्यू होऊन सुद्धा अजूनही कुणावर कारवाई झालेली नाहीये. ना कंत्राटदार, ना अधिकारी, ना महापालिका प्रशासन या कुणाला सुद्धा जबाबदार ठरवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे असं का हा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले. तर अपघाताच्या ज्या घटना नाशिक परिसरामध्ये घडलेल्या आहेत त्या रस्त्यांची स्थिती नेमकी कशी होती याचा आढावा घेतला एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. आपण पाहूया. नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे यांचा 15 जूनला रस्ते अपघात झाला. याच ठिकाणाहून त्या आपल्या कन्येसह दुचाकीवर जात होत्या. कुटुंबातील एका सदस्याचा विवाह सोहळ्यासाठी खरेदी करून त्या नाशिकच्या बाजारातून आपल्या घराकडे जात होत्या. मात्र या ठिकाणी त्यांची दुचाकी आदळली. रात्रीची वेळ होती. त्यांची कन्या ही गाडी चालवत होती. मात्र त्यावेळेस रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही. याच ठिकाणी खाली पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. तब्बल 39 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि बेळे कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला. ही घटना होती 15 जूनची आणि त्यांचा मृत्यू झाला 25 जुलैला. जो हलगर्जीपणा इथला खड्डा बुजवण्यात झालेला होता त्यामुळेच आमच्या कुटुंबातील सदस्य गेला अशी भावना त्या कुटुंबियाने व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. मी आता नाशिक दिंडोरी रोडवर आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी 24 मार्च रोजी एक अपघात झालेला होता. उज्ज्वला गायकवाड आपल्या पती समवेत ह्या दुचाकीवरनं जात असताना इथेच त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि उज्ज्वला गायकवाड या गंभीररित्या जखमी झाले. त्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकण्यात आलेला होता. गाडी अचानक स्पीड ब्रेकर सारखा इथे भाग निर्माण झालेला होता आणि त्यावरनं गाडी उधळली आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिक नगरसेवकांचं आणि त्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने पुढची कारवाई ही करण्यात आली. ठेकेदाराकडनं तात्पुरती आर्थिक मदत देखील देण्यात आलेली होती. मात्र अशा घटना याच्या पुढे देखील वारंवार घडल्यात आणि नाशिककर सध्या भयभीत आहेत. आपला जीव मुठीत धरून दुचाकीवरून प्रवास करत आहेत. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तर खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे हे अपघात घडल्यानंतर आणि 5 महिन्यात 5 जणांचा जीव गेल्यानंतर आतापर्यंत कारवाई झालीच नव्हती. पण आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना कारवाईची ग्वाही दिली आहे. काल जो अपघात झाला आणि त्याने तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा. त्याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्याची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. परवा या संदर्भामध्ये बैठक ठरलेली आहे. तर पुढच्या काही महिन्यांमध्येच नाशिकमध्ये गोदा तीरावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण नाशिकभर थोडी नाही 26,000 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. त्यात प्रामुख्यानं रस्त्याच्या कामांचाही समावेश आहे. आणि खराब रस्ते खराब झाल्यामुळे यामुळेच रस्ते खराब झाल्यात असं स्थानिकांचं म्हणणं आहे. हे रस्ते नेमके कोणकोणते तेही ग्राफिक्सच्या साहाय्यानं पाहूया. पंचवटी परिसरातला मेरी म्हसरूळ रस्ता, दिंडोरी रोड ते आरटीओ कॉर्नर, मखमलाबाद रोड, नाशिक रोड, जेल रोड, दत्त मंदिरचा सिग्नल, तर सिडको परिसरातील अंबड लिंक रोड, पाथर्डी गावाचा रस्ता खराब असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. राणेनगर ते त्रिमूर्ती चौक, उंटवाडी परिसर, अंबड, तर सातपूर परिसरामध्ये त्र्यंबक रोड, श्रमिक नगर ते शिवाजीनगरचा मार्ग, बारदान फाटा, गंगापूर रोड, त्र्यंबक गिरनार गाव रस्ता याची दुर्दशा झाल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केलाय.